नागपुरात चोरट्यांचा हैदोस सुरू असताना पोलीसही सतर्क झाले आहे। राणा प्रतापनगर पोलिसांनी पेट्रोलिंग करीत असताना 3 संशयितांना पकडले आणि त्याच्याकडून तब्बल 5 चोरीचे मोबाईल जप्त केले। या प्रकरणी अधिक माहिती जाणून घेऊया। नागपूरच्या राणा प्रतापनगर पोलिसांनी 1 सप्टेंबर रोजी पेट्रोलिंग करीत असताना एका मोपेडवर संशयास्पदरित्या फिरणाऱ्या 3 आरोपींना पाहिलं। पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला आणि सुर्वेनगर परिसरात त्यांना पकडलं। चौकशी केल्यानंतर त्यांची ओळख रितेश विश्वकर्मा, सुयोग शेंडे आणि एक विधी संघर्षग्रस्त बालक अशी पटली। या तिघांची झडती घेतली असता त्यांच्याकडून वेगवेगळ्या कंपन्यांचे एकूण 5 मोबाईल फोन सापडले। सखोल चौकशीत त्यांनी हे मोबाईल चोरी केल्याची कबुली दिली। पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीचे 5 मोबाईल आणि गुन्हा करण्यासाठी वापरलेल्या हिरो डेस्टिनी मोपेड असा एकूण 1,17,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। याच प्रकरणातील फिर्यादी अभिषेक धुर्वे यांनी तक्रार दिली होती की त्यांच्या घरातून 2 मोबाईल चोरीला गेले होते। फिर्यादीच्या तक्रारीवरून राणा प्रतापनगर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता। या कारवाईमुळे पोलिसांना मोबाईल चोरीच्या आणखी काही प्रकरणांचा उलगडा होण्याची शक्यता आहे। पोलीस स्टेशन राणा प्रतापनगर येथील तपास पथकातील सपुनी तांबे, पोपनी काळे आणि हेड कॉन्स्टेबल एकनाथ, तसेच दिनेश भोगे, पोलीस शिपाई डिक्रूज सचिन तिवारी आणि आनंद काबलिया यांनी दिनांक 1/9/2025 रोजी पेट्रोलिंग करत असताना 3 संशयित इसम यांना एका मोपेड गाडीवरून जाताना दिसले। ते संशयित असल्याने त्यांना विचारपूस केली। त्यांच्याकडे 5 मोबाईल मिळून आलेत। त्या 5 मोबाईलबद्दल त्यांना विचारपूस केली असता त्यांचे उत्तर त्यांच्याकडे नव्हते। तर त्यापैकी 2 जे आहे ते पोलीस स्टेशन राणा प्रतापनगर येथील अपराध क्रमांक 544/2025 कलम 305-3-5 भारतीय न्याय संहितामधील होते। ते त्यांच्याकडून जप्ती करण्यात आले व 3 जे मोबाईल आहेत ते पोलीस स्टेशन बजाजनगर येथील गुन्हा आहे त्यामध्ये त्यांनी चोरी केलेली आहे। सदरची चोरी जी आहे तिन्ही इसम जे मजूर लोक किंवा स्टुडंट लोक आहेत ते झोपी जातात सकाळच्या वेळेत ते उघड्या दारातून जाऊन घरातून चोरी करत होते किंवा कन्स्ट्रक्शन साईटवरून चोरी करत होते। ती टोळीच आपण उघडकीस आणले। त्यापैकी 2 जे आहेत ते एक आहे रितेश विश्वकर्मा आणि दुसरा आहे सुयोग शेंडे आणि तिसरा जो आहे तो विधी संघर्ष बालक आहे। यांच्याकडून एक गाडी पण जप्ती करण्यात आली आहे जे याच्यासाठी ते वापरत होते। सदरची कारवाईमध्ये 1,17,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे आणि माननीय पोलीस आयुक्त परिमंडळ क्रमांक 1 यांचे व सहाय्यक पोलीस आयुक्त श्री शेडके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची कारवाई करण्यात आलेली आहे। पथकातील अधिकारी आहेत सपुनी तांबे आणि पोपनी काळे, तसेच पोलीस हवालदार एकनाथ, पोलीस हवालदार दिनेश भोगे, पोलीस शिपाई आनंद काबलिया, सचिन तिवारी आणि डिक्रूज। या कारवाईमुळे राणा प्रतापनगर पोलिसांनी मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी कंबर कसल्याचं दिसून येत आहे। या प्रकरणाची पुढील तपासणी सुरू आहे आणि लवकरच आणखी काही गुन्हे उघडकीस येतील अशी शक्यता आहे।